श्री स्वामी समर्थ. अधिक मासात करावयाची व्रते. अधिक मासात 2026 मध्ये काय करावे आणि काय टाळावे, चुकूनही या चुका करू नका. नमस्कार माझ्या लाडक्या सख्यांनो आणि प्रिय भावांनो, आपल्या परिवारात आपल्या हक्काच्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. माझ्या माऊलींनो, आज मी तुमच्यासमोर एक अशी गोष्ट घेऊन आली आहे जी कदाचित तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक नवी आणि सकारात्मक कलाटणी देऊ शकते. तुम्हाला माहीत आहे का, एक असा महिना जो आजपासून रविवार 17 मे पासून सुरू झालेला आहे, जो आपल्या जन्मांतरीची गरिबी, घरातील कटकट, पती पत्नींमधले वाद, मुलांचे आजारपण आणि मुख्य म्हणजे आपल्या घरात ठाण मांडून बसलेला भयंकर वास्तुदोष, या सगळ्या गोष्टी मुळापासून उपटून टाकण्याची ताकद ठेवतो. होय, मी अगदी बरोबर सांगते. मी बोलत आहे अधिक मासाबद्दल, आपल्या लाडक्या धोंड्याच्या महिन्याबद्दल, ज्याला शास्त्रात पुरुषोत्तम मास म्हटलं गेलेलं आहे. आपल्या या 2026 वर्षामध्ये हा अत्यंत पवित्र, अलौकिक आणि चमत्कारिक महिना तब्बल 3 वर्षानंतर येत आहे. 3 वर्षातून एकदाच मिळणारी ही सुवर्ण संधी आहे. पण थांबा, इथे सगळ्यात मोठी चूक होते. जितका हा महिना पवित्र आहे, तितकाच तो कडक नियमांचा आहे. या महिन्यात कळत न कळत केलेली एक छोटीशी चूक सुद्धा तुम्हाला थेट रस्त्यावर आणू शकते. तुमच्या घरात दारिद्र्याचा कायमचा वास निर्माण करू शकते. अनेक माता भगिनी घरात भरपूर सेवा करतात, पण नियमांची माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडून अशा काही चुका होतात आणि नंतर त्या म्हणतात, ताई, आम्ही एवढी पूजा केली तरी आमच्या पदरात दुःख का? आणि या उलट जर तुम्ही या पवित्र महिन्यात मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार असलेला फक्त एक गुप्त उपाय केला, तर मी तुम्हाला खात्रीने सांगते, तुमच्या घरात पैशाची तंगी कधीच भासणार नाही. तुमच्या घराची तिजोरी कधीच रिकामी होणार नाही. हा उपाय काय आहे? या महिन्यात विष्णू देवांना प्रसन्न करायचं कसं करायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, या संपूर्ण 30 दिवसात अशी कोणती एक गुप्त वस्तू आहे जी तुम्ही घराबाहेर काढायची नाही आहे. अगदी चुकूनही कोणाला फुकट द्यायची नाही. जर ती वस्तू घराबाहेर गेली तर घरातील लक्ष्मी सुद्धा सोबत निघून जाते. हे सर्व रहस्य आणि महाउपाय मी आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये उलगडणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत एक सेकंद लक्ष देऊन बघा, कारण अर्धवट ज्ञान हे नेहमीच संकटाला आमंत्रण देतं. अर्धवट माहिती घेऊन उपाय केले तर त्यांचा उलट परिणाम होऊ शकतो. हे नेहमी लक्षात ठेवा. माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, पुढे जाण्यापूर्वी आपल्या या सुंदर आणि भक्तिमय परिवारात तुम्ही अजून सामील झाला नसाल तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला एक लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका सबस्क्रायबरमुळे मला तुमच्यासाठी अशीच खरी आणि मोलाची माहिती आणायला बळ मिळतं. आणि हो, या अत्यंत पवित्र महिन्याची सुरुवात आपण त्या परमेश्वराच्या, त्या जगन्नाथाच्या नावाने करूया. चला, आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमची एक कमेंट, देवाचं एक नाव तुमच्या संपूर्ण कुटुंबात सकारात्मकता आणि सुख समृद्धी आणू शकते. लिहिलं ना? मग चला तर मग जाणून घेऊया अधिक महिन्याचे ते महानियम आणि चमत्कारिक उपाय. माझ्या लाडक्या सख्यांनो आणि भावांनो, चला आता आपण थोडे मागे जाऊन आणि सगळ्यात आधी ते समजून घेऊया, हा अधिक मास म्हणजे नक्की काय भानगड आहे, याला एवढं महत्त्व का दिलं गेलंय. जर आपण विज्ञानाच्या आणि खगोलशास्त्राचा विचार केला तर सूर्यवर्ष हे 365 दिवस आणि 5 तास आणि 48 मिनिटांचे असते. तर दुसरीकडे आपले जे चंद्रवर्ष असते ते 354 दिवसांचे असते. म्हणजे सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यांच्यामध्ये दरवर्षी तब्बल 11 दिवसांचा फरक पडतो. आता हा 11 दिवसांचा फरक जर असाच वाढत गेला तर आपले सण, उत्सव, ऋतू सगळे मागे पुढे होतील. म्हणून निसर्गाचा हा
समतोल राखण्यासाठी हा 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी म्हणजे साधारण 32 महिने 16 दिवसानंतर पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो. यालाच आपण वैज्ञानिक भाषेत अधिक मास किंवा आपला साध्या सोप्या आणि मराठीत धोंड्याचा महिना म्हणतो. पण माझ्या माऊलींनो, हे तर झालं विज्ञान. विज्ञान जिथे संपतं तिथे आपलं शास्त्राची आणि पुराणांची दिव्य दृष्टी सुरू होते. आपला सनातन धर्म आणि शास्त्र या महिन्याबद्दल काय सांगतं हे ऐकून तुमचे कान तृप्त होतील. शास्त्रानुसार या महिन्याला प्राचीन काळात मलमास म्हटलं जायचं. मल म्हणजे मलिन, अशुद्ध. कारण या संपूर्ण महिन्यामध्ये सूर्याची कोणतीही संक्रांत होत नाही. म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत नाही. सूर्य संक्रांत नसणे हे अध्यात्मात अत्यंत अशुभ मानलं जातं. यामुळे झालं असं की सृष्टीतील कोणत्याही देवाने, कोणत्याही पितराने या मलमासाचं स्वामित्व म्हणजेच मालक व्हायला साफ नकार दिला. प्रत्येकाने या महिन्याला हिणवलं, तुच्छ मानलं. विचार करा, ज्या महिन्याला देवाने हे नकारलं त्याला समाजात पंचांगात किती हीन आणि अपवित्र मानलं गेलं असेल. या महिन्याला इतकं वाईट बोललं की तो अत्यंत दुःखी झाला. स्वतःच्या या अपमानामुळे आणि अमंगलतेमुळे हा मलमास डसा रडू लागला. तो रडत रडत थेट वैकुंठ लोकात पोहोचला आणि भगवान विष्णूंच्या चरणांवर जाऊन कोसळला. त्याने विष्णूकडे न्याय मागितला. हे प्रभू, या सृष्टीत मला कोणीही स्वीकारायला तयार नाही. माझा प्रत्येक जण अपमान करतो. मला असे शापित आयुष्य का दिले? आणि मग माझ्या विठुरायाने, माझा नारायणाने काय केलं? तिथेच वैकुंठात एक अभूतपूर्व आणि फार मोठा चमत्कार घडला. करुणेचे सागर असलेल्या भगवान विष्णूंना या मलमासाची दया आली. त्यांनी याचा हात धरला आणि त्याला जवळ केले. भगवान विष्णू हसले आणि म्हणाले, हे मलमासा, आजपासून तू अनाथ नाहीस. तुला आजपर्यंत सगळ्यांनी नकारलं असेल, पण आता मी स्वतः तुला स्वीकारतोय. आजपासून मी माझे सर्वांचे सर्वश्रेष्ठ नाव तुला देत आहे, पुरुषोत्तम मास. होय सख्यांनो, भगवान विष्णूंचे हे एक पुरुषोत्तम हे नाव आहे आणि त्यांनी हे नाव या महिन्याला दिलं. विष्णुदेवांनी या महिन्याला वरदान दिलं की या जगातल्या 12 महिन्यांमध्ये जो अधिकार आणि जे पुण्य कोणालाच मिळालं नाही ते या 13व्या महिन्याला मिळेल. जो कोणी व्यक्ती या पुरुषोत्तम मासात माझी भक्ती करेल, नामस्मरण करेल, त्याला वर्षभराच्या पूजेपेक्षा किती पटीने, आयुष्यभराच्या तपापेक्षा करोडो पटीने जास्त फळ मिळेल. याचे 7 जन्मांचे पाप मी एका क्षणात नष्ट करेन. पण माझ्या लाडक्या बहिणींनो, इथेच एक मोठं रहस्य लपलेलं आहे. जरा शांत डोक्याने विचार करा. ज्या महिन्याला मूळचा मलमास म्हणजेच अशुभ आणि शापित मानलं गेलं होतं, त्या महिन्याला विष्णूंच्या कृपेने पुरुषोत्तम तर बनवलं. पण याचा अर्थ असा की या महिन्यात जितकी जास्त दैवी शक्ती आणि विष्णूंची ऊर्जा कार्यरत असते, तितक्याच प्रमाणामध्ये नकारात्मक आणि अशुभ शक्तीसुद्धा सक्रिय असतात. कारण या मूळचा मलमास आहे. याचा सरळ अर्थ काय? जर या महिन्यात तुम्ही एखादी चांगली गोष्ट केली तर तिचं पुण्य करोडो पटीने मिळतं. पण जर तुमच्याकडून चुकूनही एखादी चुकीची गोष्ट घडली, एखादी वाईट चूक झाली, तर याचं महापाप आणि त्या अशुभ शक्ती तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर किती भयंकर वेगाने हावी होऊ शकतात याची तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. एक छोटीशी चूक तुमच्या हसत्या खेळत्या घराला दारिद्र्याच्या खाईत लुटू शकते. म्हणून आपल्या पूर्वजांनी आणि शास्त्रांनी या महिन्यात काही गोष्टी करायला कडक मनाई केलेली आहे. अशा कोणत्या भयंकर चुका आहे ज्या आपण आपल्या रोजच्या धावपळीत नकळतपणे आणि अगदी सहज करून बसतो? चला, वेळ न घालवता अगदी तपशिलावर जाणून घेऊया.
माझ्या लाडक्या माता भगिनींनो आणि भावांनो, आता कान देऊन ऐका. हा प्रत्येक नियम मनामध्ये पक्का करून घ्या. कारण आता मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या जर तुम्ही पाळल्या नाहीत तर वर्षानुवर्षे केलेली पूजा अर्चा सगळ्या पाण्यात जाईल. चला, पहिली आणि सगळ्यात मोठी भयंकर चूक, नवीन आणि शुभ कार्याची सुरुवात करणे. बऱ्याचदा आपल्या घरात काय होतं, लोक विचार करतात, अरे अधिक मास म्हणजे तर भगवान पुरुषोत्तमाचा विष्णूंचा महिना, मग हा तर अत्यंत पवित्र काळ आहे. मग आपण याच महिन्यात मुलामुलींचे लग्न जुळूया, साखरपुडा करूया, नवीन घर कुलूप उघडून गृहप्रवेश करूया, नवीन गाडी किंवा सोन्याची खरेदी करूया किंवा एखाद्या नवीन व्यवसायात सुरुवात करूया. पण थांबायचं. शास्त्र काय सांगतं? या अधिक मासामध्ये सृष्टीचे नियम बदलतात. या 30 दिवसात विश्वातील ज्या शुभ आणि सकारात्मक ऊर्जा असतात, ज्या मंगल लहरी असतात, त्या सुप्त अवस्थेत म्हणजेच झोपलेल्या अवस्थेत असतात. कारण या महिन्यात सूर्य संक्रांत नसते. सोप्या भाषेत सांगायचं तर या काळात केलेली कोणतीही नवीन कार्याला निसर्गाची आणि देवांची मंजुरी नसते. जर तुम्ही या महिन्यात नवीन व्यवसाय सुरू केला तर तो तोट्यात जाईल. या महिन्यात गृहप्रवेश केला तर त्या घरात सुख शांती कधीच लाभणार नाही, उलट आजारपण पाठीमागे लागतील. लग्न कार्यांसारखे पवित्र विधी तर या महिन्यात वर्ज म्हणजेच कडक निषिद्ध मानले गेलेले आहे. त्यामुळे कोणतेही नवीन काम या 30 दिवसात अजिबात करू नका. जे चालू आहे तेच पुढे चालू ठेवा. आता वळूया दुसऱ्या आणि मोठ्या चुकीकडे, तामसिक भोजन, व्यसन आणि अशुद्धता. माझ्या माता भगिनींनो, घराची लक्ष्मी तुम्ही आहात. घराला स्वर्ग बनवणं किंवा नरक बनवणं हे तुमच्या हातात असतं. या पवित्र महिन्यात आपल्या घरातलं अन्न हे अत्यंत सात्विक असलं पाहिजे. आपल्या घरात पुरुषांना आणि मुलांना आत्ताच हात जोडून विनंती करा आणि सांगा की या पूर्ण महिन्यामध्ये घरात मांसाहार, मटण, चिकन, मासे, अंडी चुकूनही येता कामा नये. इतकंच नाही तर दारू, तंबाखू, सिगरेट यासारख्या व्यसनांपासून घरातील पुरुषांनी या 30 दिवसात लांब राहिले पाहिजे. अनेक जण म्हणतात, ताई आम्ही हॉटेलमध्ये जाऊन खाऊन आलो तर चालेल का? अजिबात नाही. तुमच्या शरीरात जसे अन्न जाईल तसेच तुमचे विचार बनतील. शक्य असेल तर या महिन्यात घरात स्वयंपाक करताना लसूण आणि कांद्याचा वापर सुद्धा पूर्णपणे टाळा. कारण लसूण कांदा हा तामसिक अन्नात मोडला जातो. या महिन्यामध्ये जेवण बनवताना देवाचे नाव घेत शुद्ध अंतःकरणाने सात्विक अन्न बनवा आणि त्याचा विष्णूंना भोग चढवा. बघा तुमच्या घरातील आजारपण कशी पळून जातात ते. तिसरी मोठी चूक, कोणाचाही अपमान करणे, घरात कटकटी करणे आणि वाद घालणे. सख्यांनो, शास्त्रामध्ये स्त्रीला घराची चालती बोलती लक्ष्मी मानलं गेलेलं आहे. या पुरुषोत्तम मासात जर तुमच्या घरात रोज रोज कटकटी होत असतील, सासू सुनेचे वाद होत असतील, पैशांवरून नवऱ्याशी भांडण होत असतील किंवा मुलांवर तुम्ही विनाकारण चिडचिड करत असाल तर लक्षात ठेवा, ज्या घरात रोज क्लेश आणि भांडणं होतात तिथून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपले पाऊल मागे घेते आणि त्या घरातून कायमचे निघून जाते. मग तुम्ही कितीही कोटी देवांची पूजा केली तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. इतकंच नाही, आपल्या दारावर जर कोणी या महिन्यात कोणी भिकारी आला, एखादा गरजू माणूस आला किंवा एखादी गाय, कुत्रा यांसारखे प्राणी आले तर त्यांना चुकूनही हाकलून देऊ नका, त्यांचा अपमान करू नका. काय सांगावं, कोणत्या रूपाने स्वतः नारायण तुमच्या दारावर तुमची परीक्षा घ्यायला आले असतील. त्यांना काहीतरी खायला द्या, पाणी द्या, पण रिकाम्या हाताने आणि दुःखी करून परत पाठवू नका. आता माझ्या लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला त्या सस्पेन्स गोष्टीबद्दल सांगणार आहे ज्याची तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीपासून वाट पाहत आहात. एक अशी वस्तू जी आपल्या घरात रोज वापरली जाते, पण या अधिक मासाच्या 30 दिवसात जर ती वस्तू तुम्ही घराबाहेर काढली, रात्रीच्या वेळी घराबाहेर फेकली किंवा कोणाला अगदी प्रेमाने फुकट जरी दिली तर तुमच्या घरातील संपूर्ण श्रीमंती
तुमच्या घरातलं वैभव आणि तुमच्या घराची लक्ष्मी त्या वस्तूसोबत कायमची बाहेर निघून जाईल. मग नंतर कितीही हात जोडले तरी ती लक्ष्मी परत येत नाही. ती महाभयंकर चूक कोणती, ती वस्तू कोणती आहे हे सांगण्यापूर्वी या महिन्यात आपल्याला कोणतं प्रचंड पुण्य मिळवून देणारा उपाय करायचे आहे जेणेकरून आपल्या घरात पैशाचा पाऊस पडेल ते आधी जाणून घेऊया. कारण उपायांची माहिती घेतल्याशिवाय त्या वस्तूचं रहस्य तुम्हाला समजणार नाही. चला तर बघूया अधिक मासात नक्की काय करायचे. अधिक मासात काय करावे ते व्रत आणि नियम. माझ्या लाडके सख्यांनो आणि भावांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की अधिक मासात कोणत्या चुका टाळायच्या, पण आता आपण त्या रंजक आणि पवित्र गोष्टीकडे वळणार आहोत ज्या केल्याने तुमचं रखडलेलं नशीब एका रात्रीतून उजळून शकतं. हा संपूर्ण महिना म्हणजे ईश्वराकडून आपल्याला मिळालेली पुण्य कमावण्याची एक सुवर्ण संधी. जसं आपण बँक खात्यात पैसे फिक्स डिपॉझिट करून ठेवतो आणि त्यावर व्याज मिळतं, अगदी तसंच या पुरुषोत्तम मासात केलेली छोटीशी सेवा तुमच्या पुण्याचा खात्यात करोडोपटीने जमा होते. चला तर मग या महिन्यात कोणते नियम आणि कोणते व्रत करायचे ते सविस्तर पाहूया. पहिलं आणि अत्यंत महत्त्वाची सेवा, दीपदान म्हणजेच दिवा लावणे. शास्त्र सांगतं अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे. या संपूर्ण महिन्यामध्ये रोज संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होतो म्हणजेच प्रदोष काळात आपल्याला दीपदान करायचे आहे. रोज संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एका बाजूला दिवा नक्की लावून. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. यासोबतच आपल्या अंगणातील पवित्र तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावून तुळशी माता आणि विष्णू देवांची आरती करा. जर तुमच्या घराजवळ महादेवाचे मंदिर किंवा भगवान विष्णूंचे कृष्ण, विठ्ठल किंवा राम मंदिर असेल तर तिथे जाऊन विष्णू किंवा शिवपिंडीसमोर एक दिवा लावायला विसरू नका. माझ्या माऊलींनो, जर गाईचं तूप नसेल तर काळजी करू नका. गरिबाच्या घराची परिस्थिती देवाला माहीत असते. तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा साध्या सरसोच्या तेलाचा दिवा लावायला विसरू नका. तो लावला तरी चालेल, पण तो श्रद्धेने लावा. या दीपदानामुळे तुमच्या आयुष्यातील तुमच्या मुलांच्या भविष्यातला सगळा अंधार कायमचा दूर होईल. दुसरी आणि अत्यंत गोड आणि पवित्र प्रथा, धोंडे जेवण आणि 33 वस्तूंचे दान. आपल्या लाडक्या महाराष्ट्रातील संस्कृतीत अधिक मासाला एक वेगळेच कौटुंबिक आणि भावनिक रंग आहे. या महिन्यात जावायला घरी बोलावून धोंडे जेवण घालण्याची आणि अनारसाचे दान देण्याची एक सुंदर प्रथा आहे. शास्त्रात जावयाला साक्षात भगवान विष्णूचे रूप मानले गेलेले आहे आणि आपल्या लेकीला लक्ष्मी मातेचे रूप मानले गेलेले आहे. म्हणून आपल्या लाडक्या लेक जावयाला घरी आदराने बोलवा, त्यांचे पाय धुवा, त्यांना हळद कुंकू लावा आणि विष्णू रूप मानून त्यांना गोडधोड जेवू घाला. या जेवणानंतर सगळ्यात महत्त्वाचा विधी येतो तो म्हणजे 33 अनारशाचे दान. अधिक मासाची संख्या 33 मानली जाते, म्हणून तांब्याच्या किंवा काशाच्या ताटात 33 अनारसे ठेवावे. त्यावर एक सोन्याचे किंवा चांदीचे नाणे, शक्य नसेल तर साधा 1 रुपयाचा शिक्का आणि दिवा ठेवून ते ताट जावयाच्या हातात दान म्हणून द्यावे. आता बऱ्याच माता भगिनी विचारतात, ताई आम्हाला मुलगीच नाही, मग आम्ही जावाई कुठून आणणार? किंवा आमचा जावाई खूप लांब राहतो, तो येऊन शकत नाही, मग आम्ही काय करू? माझ्या माऊलींनो, अजिबात काळजी करू नका. आपला देव फार दयाळू आहे. जर जावाई नसेल तर हे 33 अनारशाचे दान एखाद्या गरजू व्यक्तीला, गरीबाला किंवा मंदिरातील ब्राह्मणाला पुरुषोत्तम प्रित्यर्थ म्हणून दान करू शकता. दान देताना मनात फक्त विष्णूचे स्मरण ठेवा. तुमचे दान थेट देवापर्यंत पोहोचेल. तिसरी आणि मनाला शांत करणारी सेवा, मंत्र जप आणि नामस्मरण. हा महिना मंत्रसिद्धीसाठी आणि मानसिक शांततेसाठी सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो. या महिन्यात वातावरण विष्णू आणि शिव तांडव प्रचंड प्रमाणात कार्यरत असतात. म्हणून तुमच्या घरात जर सतत आजारपण असेल, कोणाला भयंकर नजर लागली असेल किंवा मन अशांत असेल तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत बसून
महामृत्युंजय मंत्राचा जप करा. आणि हो, विष्णू देवाचा महामंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा आपल्या स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र, या मंत्राची रोज किमान 1 माळ म्हणजेच 108 वेळा जप नक्की करा. जर तुम्हाला माळ ओढता येत नसेल तर काम करताना, स्वयंपाक करताना मनातल्या मनात जप चालू ठेवा. मला माझ्या देवावर आणि गुरुरायावर पूर्ण विश्वास आहे. तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती वर्षानुवर्षे अपूर्ण आहे, ती या 30 दिवसाच्या नामस्मरणाने नक्की अगदी पूर्ण होईलच. आता आपण वळणार आहोत आपल्या व्हिडिओच्या त्या मुख्य भागाकडे, ज्याची तुम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत आहात. तो अत्यंत विशिष्ट आणि गुप्त महाउपाय जो तुमचे नशीब पलटून टाकेल, आणि ती रहस्यमय वस्तू जी तुम्हाला चुकूनही घराबाहेर काढायची नाही. चला आत्ताच त्या गुप्त उपायाचे रहस्य जाणून घेऊया. आता वेळ आली आहे त्या विशिष्ट उपायाची, जे तुमचे नशीब बदलू शकतात. लक्ष देऊन ऐका. पैशाची तंगी दूर करण्यासाठी अधिक मासातील कोणत्याही गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाका आणि आंघोळ करताना मनात विष्णुदेवाचे स्मरण करा. त्यानंतर तुळशीला कच्चे दूध मिश्रित पाणी अर्पण करा. हा उपाय केल्याने गुरु ग्रह बलवान होतो आणि अडकलेले पैसे परत मिळतात. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अधिक मासाच्या पहिल्या दिवशी 5 पिवळ्या कवड्या आणि 1 चांदीचे नाणे पिवळ्या कपड्यात बांधून तुमच्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवा. पूर्ण महिना त्याला धूप दीपाने ओवाळा. महिना संपल्यानंतर त्या कवड्या तिथेच राहू द्या. तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. उपाय तिसरा, जो सस्पेन्स उपाय आहे, जी वस्तू घराबाहेर काढायची नाही. सुरुवातीला मी तुम्हाला एक गोष्टीबद्दल बोलले होते. अधिक मासामध्ये जुनी झाडू, केरसुणे आणि घरातील अन्नधान्य चुकूनही रात्रीच्या वेळी घराबाहेर फेकू नका किंवा कोणाला दान देऊ नका. झाडू ही लक्ष्मीचे रूप मानले जाते. जर झाडू बदलायचीच असेल तर अधिक मासात संपल्यानंतर बदला. ह्या महिन्यात घरातील जुने कपडे किंवा वस्तू कोणाला देताना त्या बदल्यात 1 रुपया का होईना नक्की घ्या. फुकट देऊ नका, नाहीतर तुमची पूर्ण ऊर्जा निघून जाते. तर माझ्या प्रिय सख्यांनो आणि भावांनो, अधिक मास 2026चा हा फक्त 1 महिना नाही, तर तो ईश्वराने आपल्याला दिलेला वरदान आहे. आपल्याकडून वर्षभरात झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त करण्याची हीच वेळ आहे. मी सांगितलेले नियम पाळा, उपाय करा आणि बघा तुमच्या आयुष्यात कसा सकारात्मक बदल होतो ते. मला पूर्ण विश्वास आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल. जर तुम्हाला या माहितीचा फायदा झाला असेल वाटत असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हे पुण्य मिळेल. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमची एक सबस्क्रिप्शन मला अशाच नवनवीन आणि खऱ्या माहितीचे व्हिडिओ बनवायला खूप प्रोत्साहन देते. जाता जाता देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. देव तुम्हा सर्वांचे कल्याण करो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, हीच ईश्वराचरणी प्रार्थना. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ.